कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विरोचकाला खरंच माहित असेल का ग केदार कुठे ती? केदार काका? हो, म्हणजे विरोचकाला बोलण्यात गुंतवण्यासाठी मी केदारचा विषय काढला होता। तेव्हा विरोचक आत्मविश्वासाने म्हणाला की त्याला माहिती आहे केदार कुठे आहे ते। मला कळतंय नेत्रा, पण विरोचक जे काही म्हणाला ते खरं असेल तर, त्याला माहित असेल तर केदार कुठे आहे ते, आणि माझा केदार जर परत येणार असेल ना तर मला ते हवंय। केदार काका जर परत येणार असतील ना तर ती जगातली सगळ्यात चांगली गोष्ट असेल, पण जेव्हा ते परत येतील तेव्हा ते विरोचकामुळे नसेल, देवी आईमुळे असेल। काकू, तुम्ही असा विश्वास नका ठेवू विरोचकावर। केदार काकाचं नाव घेतलं तरी काकू इमोशनल होते, लगेच तिच्या डोळ्यात होप जिवंत होतात। आय रिअली होप विरोचकाचं बोलणं काकूने मनावर नको घ्यायला। साहेब, काकूंनी विरोचकाचं बोलणं मनावर घेतलंय म्हणून तर त्या हे सगळं बोलल्या। इतकी वर्ष झाली केदार गायब आहे। केदारचं असं गायब होणं ही जखम कधीच भरून निघणार नाही, पण एव्हाना केतकीने हे सत्य स्वीकारायला हवं होतं। नाही बाबा, शेवटच्या श्वासापर्यंत काकू ह्याच आशेवर राहणार की कधीतरी केदार काका परत येतील। आता असं वाटतंय काकूंना विरोचकाकडे जाऊ द्यायलाच नको होतं। आता विरोचक जे काही बोललाय ना ते काकूंच्या मनात राहणार, आणि कदाचित विरोचक सतत काकांचं नाव वापरून काकूंना भेटायचा प्रयत्न करणार। नाही नेत्र, असं नाही होणार। मी बोलेन केतकीशी, काळजी घेईन मी। पण मुळात मला असं वाटतं की तुम्ही दोघी यामध्ये पडू नका। तर मला सांगा, तुम्ही कधी निघताय वावशेला जायला? मध्यरात्रीपर्यंत निघू। विरोचक रात्री बेरात्री जागा असतो। अद्वैतच्या आईच्या फोटो फ्रेम मध्ये लपवलेला ध्वज सुरक्षित आहे की नाही हे बघायला जर तो खाली आला आणि त्याला हे सगळं कळलं ना तर खूप मोठी गडबड होईल। त्यामुळेच आपल्याला जे काही करायचं ते नीट प्लॅन करून ठरवून करावं लागेल। भीती त्याचीच वाटते। विरोचकाला जर कळलं की ध्वज जागेवर नाहीये तो समोर येणाऱ्या माणसावरती हल्ला करेल। नाही, असं होता कामा नये। सगळ्यांनी विरोचकापासून लांब राहायचं। एक करू शकतो, विरोचकाला असं दाखवायचं की तुम्ही दोघी जणी घरातच आहात। तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।